मला आजही दोन गोष्टींचं नवल वाटतं. नाटक लिहून तयार नसताना मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिक मिळवून दाखवतो असं न सरदेसाईंनी आपल्या रंगश्री नाट्यसंस्थेच्या सहकाऱ्यांना बोलून दाखवणे आणि न सरदेसाई यांची रंगश्री ही शहाद्यासारख्या ग्रामीण भागातील नाट्यसंस्था 1970च्या दशकात फुकट नव्हे तर तिकिटे लावून नाट्यप्रयोग करीत असे. विश्वास बसत नाही ना? रसिक हो, नमस्कार. मी अंजली लिमये. या व्हिडिओत श्री न सरदेसाई यांचे नाट्यरंग म्हणजेच त्यांनी नाट्यक्षेत्रात केलेल्या कामाबद्दल जाणून घेऊया. श्री न सरदेसाई यांचा जन्म कोकणातल्या मोर्डे येथील. मात्र नोकरीनिमित्ताने त्यांची 16 वर्ष शहादा या गावी गेली. 1962 ते 1978. न सरदेसाईंनी रंगभूमीवर साधारण 25 नाट्यप्रयोग सादर केले. त्यांच्या रंगश्री या संस्थेतर्फे सादर केलेल्या सर्वच नाटकांचे दिग्दर्शन न सरदेसाई यांचेच होते. त्यांनी ज्या नाटकात काम केले त्या नाटकांची नावे आणि त्यातील भूमिका याप्रमाणे. तुझे आहे तुझपाशी यात त्यांची काकाजीची भूमिका होती. वेगळं व्हायचंय मला यात कर्नल काकांची. तर तेथे पाहिजे जातीचे यात चिमणराव म्हणजेच दिवाणजींची भूमिका त्यांनी साकारली. अपराध मीच केला यात गोळे मास्तरांची भूमिका त्यांनी निभावली. तेथे कर माझे जुळती, संगमरवरी स्वप्न, नवरा माझा मुठीत ग या नाटकात खुद्द श्री राजाभाऊ गोसावींबरोबर 3 प्रयोगात त्यांनी डॉक्टरांची भूमिका निभावली आहे. या व्यतिरिक्त सरदेसाईंनी लिहिलेल्या 4 नाटकांपैकी 3 नाटकं रंगभूमीवर सादर करण्यात आली. ती 4 नाटकं त्याची वंदावी पाऊले, माता न तू वैरिणी, शूटिंग चालू आहे, आणि 4थं माती गाते गीत आपुले. यातील त्याची वंदावी पाऊले या नाटकाने 1971 साली जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केले. या नाटकाचे दिग्दर्शन न सरदेसाई यांचेच होते. त्यांनी जपून ठेवलेले अनेक नाटकांचे फोटो आणि तिकीट दर असलेली जाहिरात पत्रके आपण या व्हिडिओत पाहू शकता. श्री न सरदेसाईंच्या नाट्यक्षेत्राबद्दल जाणून घेण्यासाठी मी आपल्याला शहादा येथील शिक्षक आणि पत्रकार श्री सजन भिला पाटील यांनी साप्ताहिक शहादा समाचारमधील 2 ऑक्टोबर 1973च्या अंकात लिहिलेला लेखच वाचून दाखवते. लेखाचे शीर्षक आहे रंगश्री एक नाट्यवेडी संस्था. लेखाची सुरुवात करतानाच ते लिहितात, कोकणातील देवरुख जवळील मोर्डे गावाचा एक नाट्यवेडा तरुण म्हणजे श्री सरदेसाई शहाद्यात येतो काय आणि या शहरवजा गावातील हौशी कलाकारांचा संच बांधतो काय. साराच चमत्कार. श्रवणकुमार, दामोबाई महागावकर, केतकर इत्यादींच्या धडपडीतून चालणाऱ्या कलाविहार या संस्थेलाच एक नवा घाट या तरुण कलाकाराने दिला. रंगश्रीला खराखुरा आकाराला 1972 मध्ये. नाट्यतंत्राचा स्पर्श रंगश्रीने सादर केलेल्या मोजक्याच नाट्यप्रयोगातून स्पष्ट जाणवतो. विशेषतः स्त्रीनेच स्त्रीची भूमिका अभिनीत करण्याचे धाडसी पाऊल रंगश्रीने टाकले. तुझे आहे तुझपाशी, संगमरवरी स्वप्न, तेथे कर माझे जुळती, वेगळं व्हायचंय मला, तेथे पाहिजे जातीचे असे एकाहून एक रंगतदार प्रयोग शहरात आणि अन्यत्रही सादर केले. मोठ्या आत्मविश्वासाने पावले टाकणाऱ्या रंगश्रीला यशाची पावती दिली ती श्री न सरदेसाई लिखित त्यांची वंदावी पावले या नाटकाने.
वा न सरदेसाई लिखित आणि दिग्दर्शित प्रयोगाला महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे 3रे पारितोषिक मिळाले आणि रंगश्रीच्या नाट्यगुणांवर रसिक मान्यतेचे शिक्कामोर्तब झाले. हाच रंगश्रीचा हिट प्रयोग. दौऱ्यावर रंगश्रीने त्यांची वंदावी पावले आणि तेथे पाहिजे जातीचे अशी भिन्न प्रकृतीची नाटके यशस्वीपणे सादर करून आपल्या नैपुण्याचे अप्रतिम दर्शन घडवले. संघभावना, अभिनयातील सफाई, रंगमंचकावरील जिवंत हालचाली यांचा संपूर्ण अपूर्व संगम या दौऱ्यात जाणवला. त्यात ते पुढे लिहितात, वा न सरदेसाई ही रंगश्रीची प्रेरणा. विलक्षण काव्यवेडा नाटककार, तरल कल्पनाशक्ती, मानवी स्वभावाचे कमालीचे सूक्ष्म निरीक्षण आणि नित्य नूतनतेचा हव्यास यामुळे लेखणीत विलक्षण जादू आहे याचे प्रत्यंतर शब्दागणिक जाणवते. दिवाळी अंकातून लेखन होतच असते. माती गाते गीत आपुले हे नाटक नुकतेच त्यांनी हातावेगळे केले आहे. असो, हा होता त्या लेखातील काही भाग. वा न सरदेसाई लिखित, अभिनीत आणि दिग्दर्शित जळगाव येथे 1971 मध्ये झालेल्या त्यांची वंदावी पावले या नाटकाबद्दलचे किस्से अगदी मजेशीर आहेत. त्यातील 2-1 किस्से असे. एके दिवशी सरदेसाई आपल्या रंगश्री नाट्य कलाकारांना म्हणाले, आजपर्यंत आपण अनेक नाटके सादर केली. आता आपण राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेऊया. मी तुम्हाला स्पर्धेत पारितोषिक मिळवून दाखवीन. सर्वांना ती कल्पना आवडली. सहकाऱ्यांनी विचारलं, नाटक तयार असेल तर नाटकाचं वाचन कधी करूया? जे उत्तर सरदेसाईंनी दिले ते ऐकून माझ्या अंगावर आजही शहारा येतो. सरदेसाई म्हणाले, नाटक अजून लिहून तयार नाही, फक्त कथानक डोक्यात आहे. कमाल आहे. नाटक लिहून पूर्ण नाही, फक्त कथानक डोक्यात आहे आणि स्वप्न मात्र स्पर्धेत पारितोषिक मिळवून देण्याचे. पण सर्व सहकाऱ्यांना मात्र सरदेसाईंवर विश्वास होता. मग काय, नंतरचे 6 महिने वेळ मिळेल तसे नाटक लिहिणे, त्यांच्या कॉपीज सहकलाकारांना देणे, रात्री प्रॅक्टिस करणे, रात्री परत आल्यानंतर नाटकाचा पुढचा भाग लिहिणे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तो सहकाऱ्यांना देणे, हे रुटीन सुरू होते. हे सर्व करताना 8 तासांची शहादा टेलिफोनमध्ये नोकरीसुद्धा सुरू होतीच. शेवटी त्या सर्व कलाकारांच्या टीमवर्कने हे शक्य करून दाखवले. 1971ला जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य स्पर्धेत वा न सरदेसाई लिखित, अभिनीत आणि दिग्दर्शित त्यांची वंदावी पावले या नाटकाला 3ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. वा न सरदेसाईंनी आपल्या अंगाई ते गझल रुबाई या काव्यसंग्रहाच्या माझा काव्यप्रवास अर्थात मनोगतात पारितोषिक प्राप्त नाटकासंदर्भात काही आठवणी लिहिल्या आहेत. त्यात ते लिहितात, शेवटच्या 3ऱ्या अंकाचा पडदा पडला होता. आम्ही सर्वजण समाधानाच्या बेहोशीत होतो. मी मेकअप उतरवलाही नव्हता, एवढ्यात एक मध्यमवयीन सद्गृहस्थ माझ्यासमोर येऊन उभे राहिले. त्यांनी माझी पाठ थोपटली. म्हणाले, सरदेसाई, तुमचं अभिनंदन. नाटक सुंदर झालंय, फारच छान बसवलंय. मला ओळखलत? मी त्यांना पूर्वी कधी पाहिलेलेच नव्हते. मी नाही म्हटले. ते म्हणाले, मी ना अद्वंत. साहित्य क्षेत्रात त्यावेळी त्यांचे नाव दुमदुमत होते. नाव ऐकले होते. मी खाली वाकून त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो, आभारी आहे सर. ना अद्वंत म्हणाले, मी आज इथे परीक्षक आहे हे ठाऊक होते तुम्हाला? छे, मुळीच नाही. मी वासून पाहतच राहिलो. सरदेसाई, तुमचं नाटक अतिशय सुंदर, अभिनय दिग्दर्शनही छान. परीक्षक म्हणून
आज पहिल्यांदाच स्टेजवर येऊन तुमच्यासारख्यांची पाठ थोपटत आहे असं म्हणून ते गेले सुद्धा. जाताना म्हणाले, तुमच्या नाटकाची एक प्रत मला पाठवून द्या. श्री अद्वंत हे तेव्हा जळगावच्या MJ कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक होते, इतकेच मला ठाऊक होते. हा किस्सा संस्थेच्या सहकलाकारांदेखत घडल्याने सर्वांनाच आनंद झाला हे सांगायलाच नको. या नाटकाबद्दल अन्य किस्से सरदेसाईंच्या तोंडून ऐकलेत ते असे. शहादा येथील संस्था पुढील नाटक सादर करणार आहे ही अनाउन्समेंट झाल्यानंतर प्रेक्षकांनी कसा काढता पाय घ्यायला सुरुवात केली होती आणि पडदा उघडल्यानंतर सेट पाहूनच उठून गेलेले प्रेक्षक कसे जागेवर परतले. आज तुम्ही त्या नाटकाचा सेट पाहिलात तर त्याची कल्पना येऊ शकेल. नाटकाचा सेट म्हणजे कोकणातील घर. सरदेसाई म्हणतात, हा सेट त्यांनी शहाद्याजवळील प्रकाशा येथील पेंटर श्री गोविंद पाठक यांच्याकडून रंगवून घेतला. एक सेट आणि त्यासाठी 24 तास. हे करताना पेंटर श्री गोविंद पाठक काका रंगाचा डबा, ब्रश वगैरे अक्षरशः फेकून देऊन वैतागून निघून गेले होते. त्यांना विनवणी करून त्यांच्याकडून कसे काम करून घेतले हे सांगताना सरदेसाई रंगून जातात. विशेष म्हणजे ते पेंटर काका आणि सरदेसाई यांचे आजही फोनवर बोलणे होते. काय हो, तुम्ही रंगाचा डबा, ब्रश आणि अन्य साहित्य फेकून देऊन निघून गेल्याचे आठवते का? अशी विचारणा त्या पेंटर काकांकडे सरदेसाई गमतीने करतात. हल्ली ते मोठे व्यावसायिक आहेत. रसिक हो, तो कोकणातल्या घराचा सेट आपण आजही या व्हिडिओत पाहू शकता.